अरे ये 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 कमळी, कशा आहेसा तुम्ही? मी ठणठणीत आहे. तू कशी आहेस? एकदम फास्टात. आजोबा काय म्हणते तब्येत? अहो इसरलोच सांगायला तुम्हाला मी. अरे कमळे, तू कधी आलीस? हे काय आत्ता चालू आहे. ओके, बरं आई, आपली जी उद्या मीटिंग होणार होती ना ग्रेडची, ती जरा पोस्टपोन झाली. त्यांना मी सांगितलं की परत ठरले की सांगा. बरं ठीक आहे. आजोबा अहो मी ते तेल घेऊन आलोय. मागच्या टायमाला आणलं होतं की नाही आमच्या गावाकडनं गुणकारी. तुम्हाला कसलं भारी गुण आलता आठवतंय का? आमच्या गावाकडचं 1 नंबर तेल येते. हे बघा. कमाल आहे ग तुझी. बघितलंस राजन, या तेलाबद्दल मी विसरूनच गेले होते, पण हिने लक्षात ठेवलं. किती गोष्टींचं भान ठेवतेस ग. हां, स्वतःचा अभ्यास सांभाळतेस, आयुष्यातल्या संघर्षांना तोंड देतेस आणि नाती सुद्धा जपतेस. खूप अभिमान वाटतो मला तुझा. आजी अहो मी एवढं काय केलेलं नाही. मी तुम्ही किती कौतुक करताय. आता आयुष्यात किती बी संघर्ष असला तरी बी आपली माणसं आपली नाती ती काय सोडून देतात काय? त्यांची काळजी तर घेतलीच पाहिजे की नाही. आजोबा मस्त मालिश करून देतो, थांबा. वाटीये बघ तिथे. भारी वाटतंय की नाही आजोबा? अहो मागच्या टायमाला नाही का मी आणलेलं. मी म्हणलो होतो आमच्या गावात एकदम फेमस आहे हे तेल. माझी माणसं कुठनं लांबनं येतात तेल घ्यायला. म्हणजे कुणाचं गुडघंदुखी असू द्या, पाठदुखी, कंबरदुखी, सगळ्याला इलाज हाच आहे. एकदम बेस्ट आहे बघा हे. आता तुम्हाला बी हे लावलं की बघा कसं टकाटक तुम्ही बरे होता की नाही. कमळी, हे तुझं तेल अगदी 1 नंबर आणि गुणकारी असेलच, पण तू ज्या प्रेमाने आणि आपुलकीने आजोबांना मालिश करतेस ना, त्यामुळे त्यांचा अर्धा आजार बरा होतो. खरं आहे आई. बरं कमळे, कॉलेज कसं सुरू आहे? अहो तेच सांगायला आलो होतो का मी आता कॉलेज संग नोकरी बी करणार आहे. वा, ही चांगली गोष्ट आहे. अगं कमळी, त्याचा तुझ्या अभ्यासावर परिणाम होणार नाही का? नाही आजी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तसं काहीच होणार नाही. अहो म्हणजे मी एका शाळेत कबड्डी कोचसाठी नोकरीला लागलोय. आता कसं मला कबड्डी आवडते की नाही, मग म्हटलं दोन्ही बी होऊन जाईल म्हणून. मग आजी मी उद्यापासून जॉईन करणार आहे, तर तुमचा आशीर्वाद पाहिजे मला. माझे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहेत. तुझ्याकडून खूप चांगले चांगले खेळाडू घडू देत.